गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या वेळी आपण युनिट नंबर 2 मधील मीडियन हा भाग पाहिला. त्यामध्ये मीडियन म्हणजे काय हे आपण समजून घेतला. डाटा जो आहे तो असेंडिंग और डिसेंडिंग चढत्या अथवा उतरत्या क्रमाने अगोदर त्या व्हॅल्यूनुसार अरेंज करून घ्यायचा आणि सेंट्रल व्हॅल्यू मधली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे आपण मीडियन असते असं आपण पाहिलं. मीडियनचं जे नोटेशन आहे ते MD आहे, M∪D असं आहे. आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या डाटासाठी मीडियन कसं कॅल्क्युलेट करायचं. जर अनग्रुप्ड डाटा असेल आणि एकूण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑड नंबरमध्ये असतील तर आत्ता सांगितल्यानुसार डाटा अरेंज करून सेंट्रल व्हॅल्यू ही मीडियन म्हणून घ्यायचं हे आपण पाहिलात. त्याचबरोबर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इवन नंबरमध्ये असतील तर अशा वेळेला सेंटरच्या 2 ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते घ्यायचे आणि त्यांचा मीन जो आहे तो आपण मीडियन म्हणून घ्यायचा हे आपण पाहिलं. हा तो फॉर्म्युला आहे. मीडियन म्हणजे MD बरोबर साईज ऑफ n+1/2 ऑब्झर्वेशन इफ n इज ऑड आणि n इवन असताना n/2 ऑब्झर्वेशन आणि n/2+1 ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2 हे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इवन असताना. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलच्या आधारे इथं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 5 आहेत. त्यामुळे n+1/2 म्हणजे 6/2 म्हणजे थर्ड ऑब्झर्वेशन आणि थर्ड ऑब्झर्वेशन 20 आहे. हा तुमचा मीडियन आहे. ओके. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर अशा वेळेला मीडियन कसं काढायचं आपण पाहिलं. अगोदर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायच्या. त्याच्या अगोदर डाटा जो आहे तो अगोदर असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घ्यायचं. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायच्या आणि मग टोटल फ्रिक्वेन्सी ही कॅपिटल N ऑड आहे का इवन आहे ते बघायचं. ऑड असेल तर n+1/2 करायचं आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्या n+1/2 इतकी किंवा त्यापेक्षा जस्ट ग्रेटर कुठली आहे ते बघायचं आणि अशा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग जी Xची व्हॅल्यू आहे ती आपण मीडियन म्हणून घ्यायचं हे आपण पाहिलात. त्यानंतर टोटल फ्रिक्वेन्सी जर इवन नंबरमध्ये असेल तर 2 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे n/2 आणि n/2+1 आणि या दोन्ही व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहायचं आणि त्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग ज्या 2 Xच्या व्हॅल्यूज आहेत त्या घेऊन त्यांचा मीन म्हणजे त्या ठिकाणी मीडियन घ्यायचं हे आपण पाहिलं. यासाठी उदाहरण घेतलं होतं. XI असं ऑब्झर्वेशन्स होते. त्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्या. n 80 आहे त्यामुळे n/2 आणि n/2+1 40-41 आले. 40-41च्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघून त्याच्या करस्पॉन्डिंग Xची व्हॅल्यू 4 आली. त्यामुळं मीडियन हा या ठिकाणी 4 होता. दुसरं उदाहरण पण आपण पाहिलं होतं. XI स्वरूपात डाटा होता. त्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढले होते. इथं n हा 90 आहे, n/2 45 आणि n/2+1 46. या दोन्ही व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग Xची व्हॅल्यू एकदा 4 आणि एकदा 5 येते. त्यामुळे 4 + 5/2 म्हणजे 4.5 हा तुमचा मीडियन हे तुम्ही गेल्या वेळेला पाहिलात. आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये मीडियन काढण्यासाठी अगोदर n/2 काढायचा आणि n/2च्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघून त्याच्या करस्पॉन्डिंग मीडियन क्लास ठरवायचा आणि एकदा मीडियन क्लास ठरवलात की मग मीडियन जो आहे तो या सूत्राने काढायचं हे आपण पाहिलात. मीडियन म्हणजे L+H/Fk n/2 - Fk-1. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास, H म्हणजे विड्थ ऑफ मीडियन क्लास, Fk म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास, N म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी आणि कॅपिटल Fk-1 म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग द मीडियन क्लास. त्यानंतर ग्राफिकल मेथड जी आहे मीडियनची ती आपण पाहिलात. ग्राफिकली मीडियन काढण्यासाठी अग्यू कर्व लेस दॅन अग्यू कर्व काढायचा. वाय ॲक्सिसवरती n/2 हा जो पॉईंट आहे तिथून X ॲक्सिसला पॅरल अशी लाईन काढायची ग्राफपर्यंत आणि ज्या पॉईंटला ती लाईन टच होते तिथं थांबून X ॲक्सिसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचा आणि X ॲक्सिसवरचा जो फुट ऑफ दॅट परपेंडिक्युलर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी मीडियन म्हणून घेऊ शकता. हे ग्राफिकली या ठिकाणी दाखवलेलं. हा अग्यू कर्व आहे. n/2 पासून पॅरल लाईन, या P पासून परपेंडिक्युलर लाईन आणि हा जो पॉईंट आहे तो मीडियन म्हणायचा. मीडियनचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण पाहिले. इट इज रिजिडली डिफाईन्ड, easy to understand, easy to calculate.
एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा परिणाम त्याच्यावरती जास्त होत नाही. त्यानंतर ओपन एंड क्लासेससाठी सुद्धा आपण मेडियन काढू शकतो, ग्राफिकली मेडियन काढू शकतो. त्यानंतर क्वालिटेटिव्ह डाटासाठी सुद्धा मेडियन काढू शकतो. हे काही मेरिट्स आपण पाहिलात. त्यानंतर डिमेरिट पण आपण पाहिलात. डिमेरिट काय होते, इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशनच्या वेळेला मेडियन आपण एक्झॅक्टली काढत नाही, ॲप्रॉक्सिमेटली काढतो. मेडियन हा सगळ्या ऑब्झर्वेशन्सवरती अवलंबून नाही आहे. त्यानंतर मेडियनवरती मॅथमॅटिकल ट्रीटमेंट करता येत नाही. त्यानंतर मेडियन्स काढण्यासाठी डाटा असेंडिंग अथवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागतं. त्यानंतर फ्लक्च्युएशन ऑफ सॅम्पलिंगचा मेडियनवरती जास्त परिणाम होतो, हे आपण पाहिलात. त्यानंतर मेडियनचा यूज जो आहे, काही टिपिकल प्रॉब्लेममध्ये मेडियन तुम्ही काढला जाऊ शकतो. उदाहरणार्थ वेजेस किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अशा प्रकारचा डाटा असेल तर. त्यानंतर एक्झाम्पल्स आपण पाहिलेत कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी. या ठिकाणी n/2 21.5 आला, याच्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 28 येते, त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास 40 ते 50 हा मेडियन क्लास. मग या क्लासच्या वरून LH FK-1च्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये ठेवले. 46.75 ही व्हॅल्यू आली. आणि त्यानंतर दुसरं पण उदाहरण आपण पाहिलं होतं, तिथंही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली n/2 50, त्याच्यावरून मेडियन क्लास 19.5 ते 29.5 या व्हॅल्यूज मेडियनच्या फॉर्म्युला ठेवल्यानंतर 27.17 इयर्स हा त्या ठिकाणी मेडियन आला होता. हे आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं. आता त्याच्या पुढचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वार्टाइल्स. मेडियन हा सुद्धा एक क्वार्टाइलच आहे. मेडियनमुळे डाटाचे 2 समान भाग होतात. आता मुळात क्वार्टाइल्स म्हणजे काय, असे पॉईंट्स की ज्याच्यामुळं डाटाचे 4 समान भाग होतात. दी व्हॅल्यूज विच डिवाइड द डाटा इंटू 4 इक्वल पार्ट्स आर नोन ॲज क्वार्टाइल्स. ऑब्वियसली देअर विल बी 3 पॉईंट्स Q1, Q2, Q3. आणि त्यांच्यामध्ये ऑर्डर कसं असतं, Q1 इज लेस दॅन इक्वल टू Q2, Q2 इज लेस दॅन इक्वल टू Q3. टर्म्ड ॲज 3 क्वार्टाइल्स. Q1 नोन ॲज फर्स्ट क्वार्टाइल. त्या Q1च्या अगोदर 25% डाटा असतो आणि त्या Q1च्या नंतर 75% डाटा असतो. इन्सिडेंटली Q2 इज दी सेकंड क्वार्टाइल, कोइन्साइड्स विथ मेडियन. सेकंड क्वार्टाइल हा आणि मेडियन हे दोन्ही सारखेच असतात, कारण Q2चं पोझिशन काय सेंट्रलला असतं, मेडियनचं पोझिशनसुद्धा सेंट्रलला. Q2च्या अगोदर 50% डाटा, Q2च्या नंतरसुद्धा 50% डाटा, त्यामुळे मेडियन आणि Q2 दोन्ही सारखे असतात. Q3 नोन ॲज द अप्पर ऑर थर्ड क्वार्टाइल. Q2च्या अगोदर 75% डाटा असतो आणि नंतर 25% डाटा असतो. दी वर्किंग प्रिन्सिपल फॉर कॉम्प्युटेशन ऑफ क्वार्टाइल्स इज बेसिकली ॲज सेम ॲज द कॉम्प्युटेशन ऑफ मेडियन. मेडियन हा सुद्धा एक क्वार्टाइल्स असल्यामुळं बाकीचे जे क्वार्टाइल्स आहेत ते काढण्याची जी प्रोसिजर आहे ती मेडियन सारखीच आहे. आता इथं सुद्धा 3 भाग आहेत. अनग्रुप डाटा असेल तर अशा वेळेला आणि n जर इवन ऑड अशा केसेस विचारात घ्यायच्या. ith क्वार्टाइल जो QI आहे तो काढण्यासाठी साईज ऑफ I × n+1/4 ऑब्झर्वेशन I इज इक्वल टू 1 to 3. या ठिकाणी आयची किंमत 1 ठेवला तर पहिला क्वार्टाइल मिळेल, 2 ठेवला तर सेकंड क्वार्टाइल आणि 3 ठेवला तर थर्ड क्वार्टाइल. आता इन केस ऑफ डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन द व्हॅल्यू ऑफ ith क्वार्टाइल इज ऑब्टेन्ड बाय कन्सिडरिंग द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर अगोदर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायच्या आणि द व्हॅल्यू ऑफ x करस्पॉन्डिंग टू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन IN/4 इज द ith क्वार्टाइल. जसं मेडियनमध्ये n/2च्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या करस्पॉन्डिंग x म्हणजे आपण मेडियन घेतात, तसं या ठिकाणी ith क्वार्टाइल काढत असताना IN/4 ही व्हॅल्यू काढायचं. आयची किंमत 1, 2, 3 तुम्हाला कुठला क्वार्टाइल पाहिजे त्यानुसार आणि मग त्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग जी एक्सची व्हॅल्यू असते ती तुम्ही क्वार्टाइल्स म्हणून घ्यायचं. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या साठी सुद्धा अगोदर IN/4 हे कॅल्क्युलेट करायचं, त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास ठरवायचा आणि एकदा क्लास ठरवला की मग ith क्वार्टाइल जो आहे मग ते Q1 असेल, Q2 असेल, Q3 असेल, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे QI बरोबर L + h/fk IN/4 - fk-1 I इज इक्वल टू 1 to 3. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ क्वार्टाइल, fk म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द क्वार्टाइल, h म्हणजे विड्थ ऑफ द क्वार्टाइल, n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी आणि fk-1 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग दी क्वार्टाइल. त्यानंतर मेडियनसारखंच क्वार्टाइल हा ग्राफिकली काढता येतो.
आणि प्रोसिजर तीच आहे, अगीव कर्व काढायचा आणि समजा तुम्हाला फर्स्ट क्वार्टाईल पाहिजे असेल तर n/4 हा पॉईंट y ॲक्सिसवरती घ्यायचा, तिथून x ॲक्सिसला पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन करून x ॲक्सिसवरचा जो पॉईंट आहे तो तुम्ही फर्स्ट क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल पाहिजे असेल तर 3n/4 या पॉईंटपासून पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन आणि x ॲक्सिसवरचा जो पॉईंट आहे तो तुम्ही काय करू शकता, थर्ड क्वार्टाईल म्हणून घेऊ शकता. त्यानंतर एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया. डाटा दिलेला आहे, अरिथमेटिक मीन, मेडियन, Q1, Q2, Q3 फॉर दी डाटा आहे 32, 35, 36, 37, 39, 41, 43, 47, 48, 38 सिरियली आहे. अगोदर डाटा अरेंज करून या ठिकाणी घ्यायचं आहे. एक्साची व्हॅल्यूज आहे तसं लिहिलं आहे, त्याची बेरीज 396 आहे. या व्हॅल्यूज अरेंज करून घेतलेल्या आहेत असेंडिंग ऑर्डरमध्ये, तरीसुद्धा बेरीज 396च आहेत. आणि मग त्यानंतर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथं 10 आहेत. अरिथमेटिक मीन काढण्यासाठी समेशन ऑफ xi/n हा फॉर्म्युला वापरला, त्यामुळे उत्तर या ठिकाणी 39.6 आहे. मेडियन म्हणजे साईज ऑफ n+1/2 ऑब्झर्वेशन, म्हणजे साईज ऑफ 5.5 ऑब्झर्वेशन आणि त्याच्या करस्पॉन्डिंग ऑब्झर्वेशन आहे ते मेडियन येतं, म्हणजे 38.5. Q1 म्हणजे n+1/4 ऑब्झर्वेशन, साईज ऑफ 2.75 ऑब्झर्वेशन म्हणजे 35.75. Q2 म्हणजे मेडियन, तो 38.5, 38 तोच असणार. Q3 म्हणजे साईज ऑफ 3 × n+1/4 ऑब्झर्वेशन, म्हणजे साईज ऑफ 8.25 ऑब्झर्वेशन, म्हणजे या ठिकाणी 44 येतं. सेकंड एक्झाम्पल, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असलेला डाटा घेतलेला आहे. 8 कॉइन्स वेअर टॉस्ड together and the number of heads resulting are noted. The experiment was repeated 256 times and the frequencies Fi that are noted, different values of x. The number of heads are shown in the following table. xi and fi हा डाटा आहे. 0 to 8 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आहेत 1, 9, 26, 59, 72, 52, 29, 7 आणि 1. अरिथमेटिक मीन, मेडियन आणि क्वार्टाईल्स काढायला सांगितलेले आहेत. त्यासाठी हा टेबल तयार करा. सिरियल नंबर, हे ऑब्झर्वेशन्स दिलेले, हे फ्रिक्वेन्सीज, Fi xi मीन काढण्यासाठी आणि क्वार्टाईल्स काढायला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढलेले आहेत. त्यानंतर इथं कॅपिटल N 256 आहे, त्यामुळे अरिथमेटिक मीन समेशन ऑफ xi/n म्हणजे 3.9727. त्यानंतर मेडियन म्हणजे n/2 काढला पण 128 आला, त्यामुळे करस्पॉन्डिंग मेडियन हा 4 येणार. n/2च्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघून त्याच्या करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू 4 येते, तो तुमचा मेडियन आला. क्वार्टाईल काढण्यासाठी फर्स्ट क्वार्टाईल n/4 काढला तो 64 आला, त्याच्या करस्पॉन्डिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघून ऑब्झर्वेशन जे आहे ते 3 आहे, त्यामुळे फर्स्ट क्वार्टाईल 3. Q2 वर 4 आहे तोच मेडियन. Q3 3n/4 काढलं 192 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये बघून त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आहे तो 5 या ठिकाणी आला. पुढचं एक्झाम्पल, या ठिकाणी क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी स्वरूपातला डाटा आहे. दी फॉलोइंग डाटा रिलेट टू वीकली वेजेस इन रुपीज ऑफ 90 वर्कर्स ऑफ फर्म इज ॲज फॉलोज. वेजेस आणि नंबर ऑफ वर्कर्स आहेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 असे क्लासेस आहेत आणि नंबर ऑफ वर्कर्स 6, 16, 24, 30, 10 आणि 4 असं आहे. ऑब्टेन अरिथमेटिक मीन, मेडियन, क्वार्टाईल्स, Q1, Q2, Q3 ऑफ द डिस्ट्रीब्युशन. ओके, त्यानंतरचं सोल्युशन जे आहे त्यासाठी हा टेबल केलेला आहे. क्लासेस Fi xi आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हिअर n इज 90, त्यामुळं अरिथमेटिक मीन काढायला समेशन ऑफ xi/n हा फॉर्म्युला वापरला आणि उत्तर जे आहे ते 28.77. मेडियन काढण्यासाठी n/2 काढला, त्याचा 45 उत्तर आलं. 45 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये त्या पुढची व्हॅल्यू 46 आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग 20 ते 30 हा तुमचा मेडियन क्लास आला आणि मग त्याच्यावरून L, H, Fk, Fk-1च्या व्हॅल्यूज काढल्या, त्या या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आणि मेडियनची व्हॅल्यू 29.58 असं रुपये, युनिट इथं रुपये आहे. त्यानंतर क्वार्टाईल्स, Q1 काढण्यासाठी n/4 काढला 22.5, करस्पॉन्डिंग क्लास 20 ते 30, L, H, Fkच्या या व्हॅल्यूज, Q1चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज ठेवल्या, सोडवलं आणि 20.20 हे त्याचं उत्तर आहे. तसंच Q2 म्हणजेच मेडियन, तोही या ठिकाणी 22 आलेला आहे. त्यानंतर Q3 3n/4 काढलं 67.5 हे उत्तर आलं. 67.5पेक्षा जस्ट पुढची व्हॅल्यू जी आहे ती 76 आहे. 76च्या करस्पॉन्डिंग 30 ते 40 हा तुमचा मेडियन थर्ड क्वार्टाईल क्लास आला. त्याच्यावरून L, H, Fk, Fk-1च्या व्हॅल्यूज काढल्या.
Q3च्या फॉर्म्युलेमध्ये ठेवलं आणि 34.16 रुपये हा तुमचा थर्ड क्वार्टाईल आला. त्यानंतर पुढचं मेजर जे आहे मोड, हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. मोड म्हणजे काय? दी मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकर्ड ऑब्झर्वेशन. डाटामध्ये, माहितीमध्ये जे ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त वेळेला इतर ऑब्झर्वेशनपेक्षा रिपीट होतं त्याला आपण मेडियन म्हणायचं. मेडियन इज द व्हॅल्यू विच ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स अँड अराउंड विच द अदर आयटम ऑफ दी सेट ऑकर्स विथ क्लस्टर डेन्सिटी. जास्त रिपीटेडली ऑकर होणाऱ्या ऑब्झर्वेशनच्या भोवती बाकीचे ऑब्झर्वेशन जास्त क्लोज असतात. इन अदर वर्ड्स, मोड इज द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच इज प्रिडॉमिनंट इन द क्लस्टर डेन्सिटी. म्हणजे इतरापेक्षा जास्त वेळेला ते ऑकर झालेलं असतं. मोड इज डिनोटेड बाय MO, M suffix O. When we say that the average height of an Indian male is 5 feet 5 inches, किंवा the average size of the shoes sold in a shop is 7, किंवा the average quality of suiting in demand is terrible, या ठिकाणी ॲव्हरेजचा अर्थ दुसरं तिसरं काही नसून मोड असा घेतला होतो. द ॲव्हरेज इन आवर माइंड इज नायदर द मीन नॉर द मीडियन बट इट इज मोड. त्यानंतर मोड काढण्याच्या फॉर्म्युलेज किंवा पद्धती आपण पाहणार आहोत. फॉर क्वालिटेटिव्ह डाटा, दी क्वालिटी दॅट ऑकर्स मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज दी मोडल क्वालिटी ऑर मोड. जी क्वालिटी जास्त रिपीटेडली ऑकर झालेली आहे त्याला आपण मोड म्हणून आपण घेऊ शकतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह डाटा असेल, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा अगोदर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स असतील तर डाटा अगोदर अरेंज करायचा आणि जे ऑब्झर्वेशन जास्त वेळा रिपीट होत आहे, आता उदाहरणार्थ तिथं 3, 4, 5, 5, 5 असं 2 वेळा आहे, 6, 6 2 वेळेला आहे, 7, 8, 5 आहे. इथं 5 हा याचा मोड काय घ्यायचा तर 5 3 वेळा ऑकर झालेला आहे, 6 2 वेळेला आणि बाकीचे एक एकदा आहेत. म्हणजे 5 ही फ्रिक्वेंटली ऑकर होणारं ऑब्झर्वेशन. त्यामुळं अशा डाटासाठी जो मोस्ट फ्रिक्वेंट ऑब्झर्वेशन इज 5, त्यामुळे या ठिकाणी मोड म्हणून 5 घ्यायचं. When the data are in the form of discrete frequency distribution, the value with maximum frequency is the mode of the distribution. ज्यावेळेला XI FIच्या स्वरूपात म्हणजेच डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात जर डाटा असेल तर अशा वेळेला मोड म्हणजे ज्या ऑब्झर्वेशनची करस्पॉन्डिंग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे किंवा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग जे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे तुम्ही मोड घेऊ शकता. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल म्हणजे क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीज असतील तर अशा वेळेला अगोदर मॉडल क्लास ठरवायचा. मॉडल क्लास कसा ठरवायचा तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त त्याला मॉडल क्लास. मग एकदा मॉडल क्लास ठरवला की मग त्या ठिकाणी मोड काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा L + H × FM - F1 / 2 FM - F1 - F2. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ द मॉडल क्लास, H म्हणजे विड्थ ऑफ द मॉडल क्लास, FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास, F1 म्हणजे प्री मॉडल फ्रिक्वेन्सी, F2 म्हणजे पोस्ट मॉडल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर ग्राफिकली सुद्धा मोड काढता येतो हे आपण पाहिलं किंवा पाहणार आहोत. ग्राफिकली मोड काढण्यासाठी अगोदर हिस्टोग्राम काढायचं. हिस्टोग्राम कसं काढायचं आपण शिकलेलं आहात. हिस्टोग्राम काढून झाल्यानंतर जास्तीत जास्त उंचीचा जो रेक्टँगल आहे तो विचारात घ्यायचा आणि अशा रेक्टँगल पासून म्हणजे अगोदर हिस्टोग्राम काढायचा आणि नंतर ड्रॉ 2 लाईन्स डायगोनली इन द इनसाइड ऑफ द मॉडल क्लास रेक्टँगल टू दी अप्पर कॉर्नर ऑफ द ॲडजस्टंट रेक्टँगल. जास्तीत जास्त हाईटचा रेक्टँगल कुणाचा असेल मॉडल क्लासचा असेल. मग त्या अशा मॉडल क्लासचा जो रेक्टँगल आहे त्याचे जे 2 कॉर्नर्स आहेत त्या दोन्ही कॉर्नरपासून डायगोनली अपोजिट साईडनं ॲडजस्टंट रेक्टँगलपर्यंत लाईन्स ड्रॉ करायचे आणि ते दोन्ही लाईन्स ज्या पॉईंटमध्ये छेदतात तिथून एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचं आणि फुट ऑफ दॅट परपेंडिक्युलर इज मोड. ओके, मग आता ग्राफिकली इथं दाखवलेला आहे. हा हिस्टोग्राम आहे. मॉडल क्लास हा आहे त्याचा रेक्टँगल आणि मग या A पासून B पर्यंत आणि D पासून C पर्यंत ही लाईन ड्रॉ केलेला आहे आणि हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. तिथून एक्स ॲक्सिसला लंब टाकला आणि हा जो पॉईंट आहे तो तुम्ही मोड म्हणून घ्यायचा. त्यानंतर मोडचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. अगोदर मेरिट्स पाहूया. इट इज ॲप्लिकेबल टू क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डाटा. आत्ताच तुम्ही पाहिलात क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही प्रकारच्या डाटासाठी तुम्ही मोड काढू शकता. मोड इज रेडिली कॉम्प्रिहेन्सिबल अँड इझी टू कॅल्क्युलेट. समजायला आणि कॅल्क्युलेट करायला मोड सोपा आहे. मोड इज नॉट ॲट ऑल अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूजचा मोडवरती काही परिणाम होत नाही. इट कॅन बी डिटरमाइंड इवन
दो देर आर ओपन एंड क्लासेस असतील तर सुद्धा मीडियन मोड तुम्ही काढू शकता, कारण मोड जी व्हॅल्यू शक्यतो सेंटरला असते, मिडल पार्टमध्ये असते, त्यामुळं ओपन एंड क्लासेस असतील तर त्याचा परिणाम होत नाही. मोड हा आताच तुम्ही पाहिला ग्राफिकली काढू शकता. तर डिमेरिट्स काय? मोड इज नॉट रिझिली डिफाईन. मोड जे आहे ते त्याची व्याख्या स्पष्ट नाही. जास्तीत जास्त वेळेला करत आलेलं ऑब्झर्वेशन म्हणजे मोड. आता काही वेळेला 2 किंवा 3 ऑब्झर्वेशनची सारखी फ्रिक्वेन्सी असू शकते, त्यावेळेला अप्रॉक्सिमेट मोड तुम्हाला घ्यावा लागतो. इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स. आत्ताच तुम्ही पाहिलात मोड हा सर्व ऑब्झर्वेशनचे अवलंबून नाही आहे, फक्त रिलेटिव्हली अवलंबून आहे. तुम्हाला पाहावं लागतं की कुठलं ऑब्झर्वेशन जास्त वेळेला ऑकर झालेलं आहे. इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. त्याच्यावर गणिती प्रक्रिया करू शकत नाही. इट इज नॉट सुटेबल ॲव्हरेज फॉर एक्स्ट्रीमली नॉन सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. असिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन असेल तर तुम्ही मोड हे जास्त सुटेबल नाही आहे. इट इज इनडिटर्मिनेट वेन द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज ॲट वन एंड ऑफ द डिस्ट्रीब्युशन. आत्ताच तुम्ही ओपन एंडला मोड काढू शकता म्हणून पाहिलं, परंतु मोडल जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीचा क्लास जर शेवटी असेल तर तुम्हाला मोड हा एक्झॅक्टली काढू शकत नाही. इट इज अफेक्टेड ग्रेटर एक्सटेंट बाय फ्लक्च्युएशन्स ऑफ सॅम्पलिंग. फ्लक्च्युएशन्स ऑफ सॅम्पलिंगचा मोडवरती जास्तीत जास्त परिणाम होतो. आता यूज काय रिअल लाईफमध्ये? मोड इज द ॲव्हरेज टू बी यूज्ड टू फाइंड द आयडियल साईज. फॉर एक्झाम्पल इन बिझनेस फोरकास्टिंग, इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेडीमेड गारमेंट्स, शूज एट्सेट्रा. तुम्ही या ठिकाणी काय करू शकता? मोड हे ॲव्हरेज वापरू शकता. आता एम्पिरिकल रिलेशन मीन मेडियन मोड असिमेट्रिक मॉडरेटली असिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन असेल. मॉडरेटली असिमेट्रिक म्हणजे एक्झॅक्ट सिमेट्रिक नाही, थोडाफार फक्त त्यामध्ये फरक असेल. तर अशा डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत तुम्ही या 3 व्हॅल्यूपैकी मीन मेडियन मोडपैकी एक माहीत नसेल, 2 माहीत असतील तर एम्पिरिकल रिलेशन त्याच्यामध्ये जे होल्ड होतं ते तुम्ही वापरलात तर तुम्ही तिसरी व्हॅल्यू काढू शकता. या ठिकाणी एम्पिरिकल रिलेशन जे आहे मीन मेडियन मोडमधलं काय आहे? मीन मायनस मोड बरोबर 3 × मीन मायनस मेडियन. दिस रिलेशन इज युजफुल फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द रिमेनिंग ॲव्हरेजेस वेन दोज ऑफ द अदर 2 आर नोन. 3 पैकी कुठलेही 2 माहीत असतील तर या रिलेशनच्या आधारे राहिलेलं ऑब्झर्वेशन तुम्ही काढू शकता. फॉर अ सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन मीन मोड अँड मेडियन आर कोइन्साइड, द रिलेशन इज एक्झॅक्टली सॅटिस्फाईड. ज्यावेळेला सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन असेल त्यावेळेला मीन मेडियन मोड हे एक्झॅक्टली सारखे असतात आणि त्यावेळेला हे रिलेशन एक्झॅक्टली व्हॅलिड होतं. आता उदाहरण या ठिकाणी कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं आहे. क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज आहेत. मोड तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 28 आहे. 28च्या करस्पॉन्डिंग 40 ते 50 हा तुमचा मोडल क्लास झाला. त्याच्या करस्पॉन्डिंग एल एच एफ के -1 40 10 28 12 आणि 20 या एल एच एफ के -1च्या व्हॅल्यूज आहेत. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत या मोडच्या फॉर्म्युल्यामध्ये मोड म्हणजे एम ओ म्हणजे एल प्लस एच इंटू FM - F1 डिवायडेड बाय ट्वाईस FM - F1 - F2 याच्यामध्ये ठेवल्या, सिम्प्लिफाय केलं तर 46.67 असं उत्तर आलं. दुसरं उदाहरणसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे. दी फॉलोइंग डाटा रिलेटेड टू वीकली वेजेस इन रुपीज ऑफ 90 वर्कर्स. डाटा दिलेला आहे. वेजेस क्लासेस आहेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 आणि 50 to 60. नंबर ऑफ वर्कर्स आहेत 6, 16, 24, 30, 10 आणि 4. आता यासाठी मॉडल क्लास ठरवला. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 30 आहे. करस्पॉन्डिंग क्लास 30 ते 40 हा मॉडल क्लास. त्याच्यावर एल 30, FM मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी जी आहे ती 24, F1 म्हणजे त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 30 आहे. F2 जे आहे ते 10 आहे. ओके. FM एल हा 30 आहे. FM सुद्धा 30 आहे आणि ह्यात चुकलं थोडंसं. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 30 आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास 30 ते 40 आणि F1 जे आहे ते तुमचं एक मिनिट F1 जो आहे तो तुमचा 30 पाहिजे आणि FM 30 आणि F1 जो आहे तो तुमचा 24 पाहिजे. आणि F2 10 बरोबर आहे. त्याच्यानंतरचा क्लास 40 ते 50 त्याची फ्रिक्वेन्सी 10. एच विड्थ जी आहे ती 10 आहे. मोडचा फॉर्म्युला एल प्लस एच इंटू FM - F1 ट्वाईस FM - F1 - F2 त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या, सिम्प्लिफाय केलं. 32.30 हा तुमचा काय आला? मोड आला. एक्झाम्पल पुढचं ते एम्पिरिकल रिलेशनवरचं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे.
In a moderately skewed distribution, the median is 20 and mean is 22.5. Using these values, find the approximate value of mode. या ठिकाणी दिलेले व्हॅल्यूज अगोदर लिहिलेले आहेत. मीन 22.5 आणि मीडियन जो आहे तो 20. तर आपल्याला मोड माहिती नाही, तो एक समजायचा आणि मग मीन मोड मीडियनमधलं एम्पिरिकल रिलेशन जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मीन मायनस मोड मायनस 3 इंटू मीन मायनस मीडियन, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज ठेवल्या. एक्स म्हणजे मोड आहे तो आपण सिम्प्लिफाय केला आणि मोडची व्हॅल्यू जी आहे ती 15 आली. ओके, थँक्यू.